आणि 150 दशलक्ष लिटर त्या तलावाची क्षमता होईल। लिटर मध्ये मी सांगतो 15 कोटी लिटर, 15 कोटी लिटर म्हणजे विचार करा, एक टँकर असतो साधारण 10,000 लिटरचा। माझ्याकडनं बटन दाबलं गेलं, लाईट नव्हती गेली, त्याच्यामध्ये 10,000 लिटरचा, तर 10 टँकर झाले तर 1 लाख, 100 टँकर झाले तर 1 कोटी, आणि नाही 100 टँकर झाले तर 10 लाख। काही थापा मारता राहू हे तुम्ही बोलू नका, माझं दिसलं होतं। नंतर 1000 टँकर झाले की 1 कोटी, बरोबर आहे? 1000 टँकर झाले की 1 कोटी, असे 1,500 टँकरची व्यवस्था साधारण करून आपण, नाही 1,500 नाही 15,000 टँकरचं पाणी 10,000 प्रमाणे त्याच्यामध्ये राहील, एवढी क्षमता त्याच्यामध्ये केली। आणि त्याच्यातून आपल्याला जे पाणी प्यायला लागेल ते आपण त्याच्यातनं घेणार आहे। या सगळ्या वाड्यावास्त्यांना ते पाणी पुरेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। मी यावेळेस थोड्याशा योजना मोठ्या केल्या, 700 कोटी रुपये मी तालुक्याकरता खर्च करतोय। दुसरी योजना 51 कोटी रुपयाची केली, त्याच्यामध्ये 5 एकरामध्ये हे 10 एकर 11 एकरामध्ये ते साठवण तलाव केला। हा साठवण तलाव 5 एकरामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यात साठवण क्षमता 9 कोटी 80 लाख लिटरची आहे। ते सावंतवाडी, माझं गोजूबाई, उंडोळी, कप्पा, जराडवाडी, सोनडोळी सुप्पा, सोनोडी सुप्पा, भरारपूर, नेपतवाड, कारकेल, खराडवाडी अशी 9 गाव आणि 56 वाड्यांची व्यवस्था आहे। तिसरी त्याचं नाव आहे देऊळगाव गोजूबाई खराडवाडी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना। देऊळगाव रसाळ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये जळगाव, कप्पा, जळगाव, सुप्पा, देऊळगाव, रसाळ, काराटी, माळवाडी, लोणी, गरावाका, जंजरगाव, कोणोली या 8 गाव 68 वाड्या 65 कोटीची योजना केलेली। ती पण अशीच मोठी 10 कोटी 50 लाख लिटरची त्या ठिकाणी आहे, 105 दशलक्ष लिटरची। नंतर कटफळ, जैनपाडी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना, ही कटफळ, वंजरवाडी, गाडीखेड, सावध, शिरसुपा, जैनपाडी, निंबोडी, पारवडी ही 48 कोटी 80 लाखाची केलेली आहे। लोणी वापकर प्राथमिक नळ पाणी पुरवठा योजना, लोणी वापकर, सायंबाचवाडी, मासाळवाडी, जळकेवाडी, तरडोली, पळशी, मुढाळा, बिलारवाडी 8 वाड्या 78 गावं 58 कोटी रुपयाची योजना। त्याच्यामध्ये सस्तेवाडीला 1 हेक्टर 90 आर जमीन घेतली आणि तिथं साठवण तलाव साधारण 121 दशलक्ष लिटर अशा पद्धतीनं 12 कोटी 10 लाख म्हणजे साधारण सोप्याला जवळपास सोप्या एवढाच थोडा कमी असं आपण करतोय। त्याच्यातून कायमचं पाण्याचं दुखणं आपल्याला दूर करायचंय। मोर्टी आणि 7 गावं याच्यामध्ये काम पूर्ण झालंय, पाणी चालू झालंय, लालाचं पाणी चालू झालं। त्याच्यात मोर्टी, मोडवं, मोराळवाडी, उंबरवाडी, मगरवाडी, चौदरवाडी, देऊळवाडी, अळवाकी एवढी आहे 32 कोटी 51 लाखाची। शेणकरवाडीमध्ये त्याचा सोर्स घेतलेला, सस्तेवाडीमध्ये लोणी वापकरचा सोर्स आहे आणि त्याच्यामध्ये इतर पण बाकीच्या भागातल्या मूर्ती प्रादेशिकला जो गोडी घेतलंय ते त्यांनी मागणी केलेली होती, ती ऍड त्या ठिकाणी केलं। माझं सांगायचं तात्पर्य, यावेळेस मी काही करू, हे पाण्याचं कायमचं दुखणं काय होतं, दुष्काळ पडला तरी नाही म्हटलं तरी नीरा, उजवा कालवा चालतो, नीरा, देवघर, पाटघर, वीर, गुरजवणी याला पाणी असतं। आणि म्हणून हे झाल्यानंतर अनेक वर्षाचं माझं जे स्वप्न होतं की एकदा माझ्या जिरायत भागाला किमान कसल्याही प्रकारचा दुष्काळ पडला तरी आया बहिणींना डोक्यावर हंडा न घेता त्यांना त्यांच्या नळाला पाणी येईल अशा प्रकारची व्यवस्था मी करायला केली। त्यांनी 700 कोटी खर्च केले, 350 कोटी रुपये मी केंद्राकडून आणले, 350 कोटी रुपये मी राज्य सरकारमध्ये घातले आणि या योजना केल्या। आता हे करत असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या सगळ्या योजना पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच अंशी मार्गी लागेल। ज्यामध्ये फक्त लाईट बिलाच्या बद्दल जरा तुम्ही सहकार्य केलं पाहिजे, तरी देखील याच्यातले काही योजना मी सोलरवर त्या ठिकाणी घेतोय। सोलर घेतला की मी पुरंदर पण सोलरवर घेतोय, म्हणजे सूर्यप्रकाशावर त्याच्यावर वीज तयार होऊन ती आपल्याला लागणार, आपण वापरणार।
जनाई शिरसाई पण मी सोलर घेतोय. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याला लोणी बापकरकरांनो, पंचक्रोशीतील लोकांनो करोड रुपये लागत आहेत, परंतु ते शेवटी मी तुमच्या सगळ्यांच्या करता करणार म्हणजे करणार, कारण मला ते एकदा दूर करायचं. मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, आज मी एवढं सगळं काम करतोय, माझ्या समोरचं कुणी एवढं काम करू शकत नाही, तरी देखील काही माझे या भागातले मंडळी आहेत, वस्तीवर राहणारे काही जण वेगळं काम करतायत. मला आश्चर्य वाटतं की ते समोरचे ते पण 10-15 वर्ष खासदार होते, त्यांनी काय तुम्हाला दिलं मला सांगा. जे म्हणेल ते तुमचं ऐकेल, म्हणजे बाकीच्यांनी खासदार व्हायचं आणि काही करायचं नाही, आणि मी मात्र सतत काही ना काही हातपाय हलवत बसायचं आणि माझ्या जिरायत भागाचं नाव जिरायत शब्द काढून माझा बागायती भाग कसा होईल याबद्दलचा माझा प्रयत्न करायचा, आणि हा मी मनापासून करतो. माझी तरुणींना पण विनंती आहे. एक माझी तरुणी माझ्या शेजारी बसली, आज ती पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला लागलेली आहे, ट्रेनिंग तिथं सुरू आहे. अशा पद्धतीनं आमच्या ग्रामीण भागातली मुलं मुली लागावी हे आमचं त्या ठिकाणी स्वप्न आहे. आपला हा परिसर कसा बदलत गेला त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहे. मित्रांनो, आम्ही आता पुरंदर उपसा सिंचन योजनेचं जसं काम मार्गी लावतोय तसं मी जनाई आणि सिरसाईचंही काम मार्गी लावतोय. आता काही प्रमाणामध्ये मी पाणी दिलंय, परंतु यंदा धरणांची परिस्थिती थोडीशी बिकट आहे, कारण दुष्काळी परिस्थिती आहे. एक चांगलं झालंय, हवामान खात्याने सांगितलं की यंदा पाऊस लवकर सुरू होईल. आता मे महिना सुरू झालाय, आज 4 तारीख आहे, म्हणजे कदाचित 25 तारखेच्या दरम्यान रोहिणी नक्षत्र मृगाच्या आधीच निघतं ना, तर त्याच्यामुळे त्या काळामध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. ज्यांनी अंदाज वर्तवलाय त्याच्या तोंडात साखर पडो आणि ते खरं हो, एवढीच माझ्या सारख्याची भावना आहे. पण मी पुरंदर केल्यानंतर बंद पाईपलाईनच्या करता काही भागात काम केलं. ते माझ्या लोणी बापकर परिसरात केलं, वाकीच्या तलावाच्या परिसरात केलं, मोरगावच्या परिसरात केलं, बोरकरवाडीच्या परिसरामध्ये केलं, वडाण्याच्या परिसरामध्ये केलं. इथं माझे काही बांधव बसले महायुतीचे सहकारी, त्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते CSR मधला पैसा मी त्या ठिकाणी खर्च केला, त्याच्यामध्ये शासनाला तोशीच लागून दिली नाही. पण मला इथं जरा कुरकुर ऐकायला मिळाली की ठराविक लोकांच्या इथंच पाण्याचे वॉल काढलेले. रोय साहेब तेच बोलतोय ना राव, मला जे कळलं मी खोटं नाही बोलणार. मी अरे मला ते कळलेलं आहे, मी सांगतो, माझं ऐकल्यावर बोल ना बाबा. मी कुठं नाही म्हणतोय, चुकले म्हणतोय ना, जो काम करतो तो चुकतोय. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा तिथं भेदभाव करू नका, सगळे शेतकरी माझेच आहेत. अरे थांब ना बाबा, ते सगळे शेतकरी, तो कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा हा विचार कधी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना केला नाही. माझी त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला विनंती आहे, काम करत असताना काही लोकांच्या चुकामुळं हे घडलंय, मी दुरुस्त करतो. मी हे झालं की अधिकाऱ्यांना सांगतो की नक्की मला मॅपवर दाखवा, वॉल कुठं काढायला पाहिजे होता, कुठं काढला. मी फक्त लोणी बापकरच्या बद्दलच बोलत नाही, ते मोरगाव असेल किंवा कुठं कुठं आपण पाईपलाईन फिरवली त्या भागामध्ये असेल. आपण पाईपलाईन का फिरवतोय की पाण्याचा गैरवापर होऊ नये, पाणी पुढं सरक असताना तिथं कारण नसताना वाया जाऊ नये, त्याकरता आपला हा प्रयत्न चाललेला आहे. मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला सांगतो, काम करत असताना हे झालंय, परंतु त्याच्यात चूक झाली, त्याच्यात दुरुस्ती करण्याचं काम कुणालाही नाराज न करता त्या संदर्भामध्ये मी आचारसंहिता संपल्यानंतर वाटल्यास मला तर सकाळी 6ला उठून कामाची सवय, अधिकाऱ्यांना घेऊन 6लाच येतो, धाड चालतो. म्हणजे तुम्ही बरेचसे झोपलेले पण असतात, ज्यांना कळेल ते उठतील, त्याच्यामध्ये मला काही दुमत नाही. परंतु लोकांना आपला त्रास होऊ नये, सकाळी लवकर बघितलं, काम बघितलं तर त्या पद्धतीनं आपण करू, अशा प्रकारची माझी तुम्हाला सूचना राहील, विनंती राहील. त्याचबरोबर मी पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या करता मध्ये तुम्हाला पुण्याच्या सभेमध्ये पाहायला मिळालं असेल. मित्रांनो, आम्ही सगळेजण प्रमुख लोक, 4 उमेदवार, नंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री